दिवस रेशन पुरवठा ठप्प झालेला आहे। लाभार्थ्यांची नेटवर माहिती अपडेट होणार आहे। माहिती अपडेट करण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागतोय, त्यामुळे 7 कोटी रेशन धारकांना याचा फटका बसणार आहे। राज्यभरातील रेशनिंग लाभार्थ्यांची माहिती सेव्ह केली जाते आणि त्या क्लाउडची मुदत संपल्यामुळे सर्व डेटा दुसरीकडे शिफ्ट करण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आणखी 2 दिवसांनी रेशनिंग वाटप सुरळीत होईल अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे। आमच्या या मशीन मध्ये डाउनलोड याला ई पोस्ट मशीन म्हणतात। या ई पोस्ट मशीन मध्ये प्रशासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याला 1 तारखेला याच्यामध्ये नियतनेचे डाउनलोड करणं ही प्रशासनाची जबाबदारी असते। जोपर्यंत ई पोस्ट मशीन मध्ये अन्नधान्याचं नियतनेचं डाउनलोड होत नाही, याच्यात टाकल्या जात नाही, तोपर्यंत हे मशीन लाईव्ह होत नाही। हे मशीन लाईव्ह होत नसल्याने आज या महाराष्ट्र राज्यामध्ये मी सध्या छत्रपती संभाजीनगर या शहरातून दुकान नंबर 139 आंबेडकर चौक या ठिकाणी आपली मुलाखत मी तुम्हाला सत्यता देतोय। त्याचं कारण असं, ही प्रशासनाची जबाबदारी असताना सुद्धा ई पोस्ट मशीन मध्ये त्यांनी नियतन न टाकल्यामुळे आम्हाला दुकानदारांना या ठिकाणी जनतेला लाभार्थ्यांना कार्डधारकांना माल वाटप करण्याची खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे।